राहुल नार्वेकर जी आहेत, आमच्या उपसभापती नीलमताई गोरे आहेत. त्यांनी उपसभापती असल्या तरी सभापती पदाचं इथं बराच काळ सभागृह चालवलेला आहे. उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी, आमचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटीलजी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी, सचिव विधिमंडळ मेघना तळेकर आणि या अभ्यासवर्गासाठी उपस्थित सर्व माझे विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी राष्ट्रकुल संसदीय अभ्यास मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. कारण दरवर्षी या अभ्यासवर्गाचं आयोजन केलं जातं. पॉलिटिकल सायन्स आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या विषयांचा अभ्यास करणारे विद्यार्थी समोरात आणि तुमचेही मनापासून मी या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना देखील शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आपल्या महान संसदीय लोकशाहीचं हे सगळं भविष्य आहे, भवितव्य आहे असं मानणाऱ्यांपैकी मी एक कार्यकर्ता आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाची शाखा सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. याचा देखील आम्हाला आणि आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाची खऱ्या अर्थाने शाखा सुरू केली आणि दरवर्षी न चुकता अभ्यासवर्गही या ठिकाणी होत आहेत. राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थ हा शब्दच लोकशाहीचं सार सांगणार आहे आणि लोकप्रतिनिधी नेमकं काम कसं करतात आणि ते कसं करायला पाहिजे याचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी होईल आणि त्यातून देखील आपल्याला नक्कीच पुढची वाटचालीसाठी फायदा होईल. आपल्या देशाची खरी ताकद जर कशात असेल तर ती लोकशाहीत आहे. इतके धर्म, इतके पंथ, जातीपाती असे 140 कोटी लोक एकत्र शांततेने नांदताना आपण देशामध्ये पाहतो. ही साधीसुधी गोष्ट नाही आहे आणि म्हणून भारतीय लोकशाही ही फक्त रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी नसून, पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी आहे. त्यामुळे लोक थेटपणे शासनामध्ये सहभाग घेतात, प्रश्न विचारतात